नमस्कार. खरं तर आज या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून KCP या संस्थेचे आणि माझे ऋणानुबंध राहिलेले आहेत. इचलकरंजीलाही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी गेलो होतो. तदनंतर कराडमधल्या या सोहळ्यासाठी मी यावं असं निमंत्रण मला आपण दिलं आणि या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मुलांनी आभाळा एवढी विशाल स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्यासाठी त्यांच्या डोळ्यात ज्ञानाची ज्योत सदैव तेवत राहिली पाहिजे. यासाठी धडपड करणारे माझे मित्र विशालजी आणि त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय ज्योतिताई, तुम्ही ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी धडपड करत आहात, पोरांना नवीन मार्ग दिसावे, त्यांच्या बोटाला धरून तिथपर्यंत त्यांना सोडावं, त्यांना ती दिशा दाखवावी, यासाठी शैक्षणिक क्षेत्रात आपण ज्या पद्धतीनं सगळी मंडळी काम करत आहात त्यासाठी मी पहिल्यांदा आपलं मनापासून कौतुक करतो. आज इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे. कसे छान दिसत की नाही फेटा भेट. तुमच्यामुळे मलाही आज फेटा बांधला लागला आणि तुमच्या सोबत सगळ्या गुणवंतांसोबत माझंही छान जोरदार स्वागत झालं इथे. पण आता ही जी मागे बसलेली मुलं आहेत ना, तुम्ही नंतर यांना आवर्जून भेटा, त्यांना विचारा कसा अभ्यास केला, काय शेड्यूल होतं, आणि मग तुमच्या लक्षात येईल की ज्या गोष्टींमध्ये आपल्याला मजा वाटते, ज्या गोष्टींमध्ये आपला वेळ जातो, अशा अनेक गोष्टी या पोरांनी 2 वर्ष टाळल्या. ज्या गोष्टींमध्ये तासनतास कुठे हरून जातात हे कळत नाही, ते तासनतास या सगळ्या पोरांनी अभ्यासामध्ये त्यांच्या योग्य दिशेनं करावयाच्या कामामध्ये व्यतीत केलेले आहेत. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही बाकी काहीच अवांतर करू नका, फक्त अभ्यास आणि अभ्यास 24 तास करत बसा. पण ही जी पुढची 2 वर्ष आहेत ही जरा थोडंसं गांभीर्यानं जर आपण शिक्षणाकडे बघितलं तर आपल्या आयुष्याची दिशा वेगळी असू शकते. मगाशी मी जेव्हा सरांशी बोलत होतो तेव्हा बोलता बोलता विषय झाला की हल्ली बहुतांशी वेळ आपला ते रील स्क्रोल करण्यावरती जातो. दर 30 सेकंदाला नवीन विषय डोळ्यासमोर येतो आणि आता आपल्या डोळ्यासमोर काय येणार आहे हे आपल्या हातातही नसतं. आणि मग कुठल्या विचारांमध्ये आपण किती काळ वाहवत जातो आणि बहुतांशी जो वेळ आपण अभ्यासासाठी द्यायला हवा, आपल्या ध्येयासाठी, आपल्या स्वप्नांसाठी द्यायला हवा, तो वेळ मात्र निरर्थक गोष्टींमध्ये वाया जातो. आणि म्हणून पुढच्या काही वर्षांसाठी वेळेचं नियोजन करा. कोणत्या वेळेस अभ्यास करायचा आहे, कोणत्या वेळेस मैदानावरती खेळायला जायचंय, कोणत्या दिवशी एखादा चांगला चित्रपट बघायचा आहे, कोणत्या दिवशी मित्रमैत्रिणींनी एकत्र बसायचंय, चांगल्या विषयांवरती चर्चा करायची, किती वेळ आपण लायब्ररीमध्ये द्यायचा आहे, किती वेळ आपण आपल्या पुढच्या अभ्यासासाठी द्यायचा आहे. आणि कुणीतरी येऊन तुम्हाला सांगेल, कुणीतरी येऊन तुम्हाला दिशा देईल, कुणीतरी हातात छडी घेऊन आपल्याला घडवेल, का अशी अपेक्षा करावी? सुदैवानं तुमच्यासोबत तुमचे पालक आहेत, तुम्हाला दिशा देणारे शिक्षक आहेत. आणि हे सगळं असताना आपणही जर स्वतःसाठी थोडासा वेळ दिला, आपणही जर स्वतःला थोडंसं मोटिवेट केलं तर मला वाटतं वेगळी दिशा असू शकते. आज आपण अण्णाभाऊ साठेंचा स्मृतींना उजाळा आज सगळीकडे मिळतोय. मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडे जयंती साजरी केली जाते. मी वाचत होतो, तुमच्या लक्षात येईल, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली एक व्यक्ती इथेच सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये, आणि जेव्हा ते जन्माला आले तेव्हा त्यांच्या आई वडिलांकडे ती बाळगुटी देतात ना जन्माला आल्याबरोबर पोराला, ती गुटी देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. वर्णन इतकं सुंदर केलंय, जेव्हा असा घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला आणि धुळीचे असे लोळच्या लोळ पसरायला लागले, त्या मांगवाड्यामध्ये घोडा येऊन थांबला आणि आवाज दिला अण्णाभाऊ साठेंच्या वडिलांना, भाऊ. वडील नव्हते घरात. तेव्हा त्यांची बहीण बाहेर आली आणि तिनं सांगितलं की घरात मूल जन्माला आलंय. त्यावेळेस त्यांनी इंग्रजांच्या एका खजिन्यावरती डाका टाकला, ती लूट केली. स्वातंत्र्यासाठी हे पैसे उपयोगाला यावेत या उद्देशानं हा डाका टाकण्यात आला. त्यांच्याकडे असणाऱ्या खजिन्यातनं मुठभर नाणी त्यांनी अशी घेतली आणि त्या मातेच्या हातात दिली आणि सांगितलं की लेकरासाठी बाळगुटी घेऊन ये. इंग्रजांवरती जो डाका टाकला त्या तिजोरीतून, त्या लुटीतून आलेले हे पैसे आहेत.
यातून दिलेली घुटी तो पिऊन होणारा मुलगा हा निश्चित क्रांतिकारक असेल असा आशावाद त्यावेळेस व्यक्त केला गेला. आणि अण्णाभाऊ साठे सुद्धा एका ठिकाणी म्हणाले, इंग्रजांच्या लुटीतून घुटी घेऊन जन्माला आलेला मी बाळ आहे. आणि त्यांना त्याचा हेवा वाटायचा. काय लिहिलं पोरांनो, कदाचित आपण या सगळ्या स्पर्धेच्या रेट्यामध्ये अवांतर इकडे तिकडं पाहायचं जरा विसरून जातो. पण अशा परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या एका मुलानं त्यांची शाळा किती 1.5 दिवस शाळा शिकली. त्यांच्या वडिलांना वाटायचं पोरानं शिकलं पाहिजे. शाळेमध्ये गेले, 1 दिवस कसा बसा काढला, दुसऱ्या दिवशी त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं आणि 1.5 दिवसाची शाळा करून तिथून जे बाहेर पडले ते सांगतात की त्या दिवशी ठरवलं की आपण काहीतरी वेगळं काम करायचं. 1.5 दिवसाची शाळा शिकणारा माणूस, त्यानं लिहिलेलं साहित्य आता शाळा कॉलेजांमधून शिकवलं जातं. नुसतं महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगभरातल्या कितीतरी विद्यापीठांमध्ये. अरे रशियाच्या मॉस्को मध्ये विद्यापीठात तिथे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा केला गेला आणि अण्णाभाऊ साठेंची भाषणं झाली रशियामध्ये. रशियामध्ये जेव्हा त्यांना भाषणासाठी बोलवलं, आता दुभाषिक सोबत न्यावा लागला. लोक गर्दी करायचे अण्णाभाऊ साठेंना, तुम्ही बोला आम्ही ऐकू. लक्षात घ्या, तुमच्या माझ्या ज्ञानाला भाषेच्या सुद्धा मर्यादा नाही. तुम्ही स्वतःला सिद्ध तर करा. लोक म्हणतील तुम्हाला बोलायचंय त्या भाषेत बोला, आम्ही समजून घेऊ. अण्णाभाऊ साठेंनी बोलायचं, मग ते इंग्रजी ट्रान्सलेट होणार आणि मग इंग्रजीतून रशियन मध्ये ट्रान्सलेट होणार. काय जगली ही माणसं. त्यांनी सांगितलं की बाबांनो, पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर नाही, सर्वसामान्य कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावरती उभी आहे. आणि मला सर सांगत होते की इथं बसलेली सगळी पोरं कष्टकऱ्यांची, सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ही लेकरं आहेत. तुमच्या माझ्या तळहातावरती ही सृष्टी उभी आहे. आणि मग त्या आपल्या हाताला, त्या मनगटाला बळ कशात नाही की जिने ही सृष्टी पेलून धरावी. ते बळ, ते सामर्थ्य येईल केवळ आणि केवळ शिक्षणातून. आज जर तुम्हाला आणि मला आपली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर बदलायची असेल, शिक्षण इतका प्रभावी पर्याय मला दुसरा दिसत नाही. आज ही फेटाफेटा घातलेली पोरं उद्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये नाव रूपाला येतील, त्यांचं आयुष्य सेट करतील. आणि जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी राहतील तेव्हा त्यांच्याही मनात हा विचार येईल की चला आपणही समाजाच्या हिताची 2 पावलं चालली पाहिजेत. समाज हिताचं काहीतरी करावं हा विचार कधी येईल? जेव्हा तुम्ही तुमच्या पायावरती सक्षमपणे उभे असाल तेव्हा. आणि आज जर आपल्याला सक्षमपणे आपल्या पायावरती उभं राहायचं असेल, लक्षात घ्या, जगण्याला जर उद्देशच नसेल ना, तर दुय्यम गोष्टी महत्वाच्या वाटायला लागतात. आता तुमचा उद्देश काय? पुढची 2 वर्ष अमुक एखादी एक्झाम क्रॅक करायचे, अमुक एखाद्या विषयामध्ये पारंगत व्हायचंय, अमुक एखाद्या कॉलेजला नंबर मिळवायचा, अमुक एखाद्या परीक्षेतनं पास होऊन मला इच्छित अपेक्षित इन्स्टिट्यूट पर्यंत मला पोहोचायचंय. तुमची उद्दिष्ट तर क्लिअर असू दे. आमचं उद्दिष्ट जर क्लिअर नसेल, दुय्यम गोष्टी महत्वाच्या वाटायला लागतात. त्यानं घेतलेला फोन महत्वाचा वाटायला लागतो, तो कोणत्या गाडीवरनं कॉलेजला येतोय ते महत्वाचं वाटायला लागतं, त्यानं कोणत्या कंपनीची जीन्स घेतली ते महत्वाचं वाटायला लागतं. दुय्यम गोष्टी महत्वाच्या वाटायला लागतात. या सगळ्या आज तुमच्या दृष्टीनं दुय्यम आहे. जेव्हा तुम्ही यश मिळवाल तेव्हा हे सगळं तुमच्या पुढ्यात आपोआप येणार आहे. पण आता मात्र त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा योग्य वेळ योग्य ठिकाणी खर्च करावा लागेल. झोकून द्या स्वतःला करिअरसाठी. आज तुम्हाला मार्गदर्शन करणारी माणसं आहेत. तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा, बाळांनो त्यांची परिस्थिती नसेल, कुणी सांगणारं नसेल. आई पण हुशार होती पण नव्हतं कुणी सांगणार, नव्हती तिच्या वडिलांची परिस्थिती. अमुक एखाद्या क्लासला पाठवावं, अमुक एखाद्या कॉलेजला पाठवावं, खेड्यापाड्यात गावगाड्यात नव्हत्या सुविधा. नाही, इकडे थोडस आवाज नाही, ह्या सुविधा नव्हत्या खरं तर. पण केवळ त्या सुविधांचा अभाव म्हणून त्या शिक्षणापर्यंत पोहोचू शकल्या नाही, त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकल्या नाही. आज तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी आईवडिलांची जी धडपड चालली आहे ना, आईचा उद्देश काय माहितीये? आईला वाटतं मी नाही शिकले, नाही मला संधी मिळाली, पण माझ्या लेकीनं मात्र शिकलं पाहिजे, तिनं तिच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. किती प्रेम आहे तुमच्या आईचं तुमच्यावर, किती प्रेम आहे तुमच्या वडिलांचं तुमच्यावर. तुम्ही ज्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या ना, त्यांना विचारा, सर महिना अखेरला एक त्यांच्या मोबाईलवर मेसेज येतो क्रेडिटेड. काय कॉन्फिडन्स येतो जगण्यात. एरवी छोट्या छोट्या गोष्टींवरती इतरांवरती अवलंबून राहावं लागतं, पण जेव्हा ती मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहते, 2 रुपये कमवण्याची अक्कल तिच्यामध्ये येते, तेव्हा तिच्या जगण्यात एक वेगळा आत्मविश्वास असतो. आणि म्हणून तुम्ही केवळ मुलांच्या नाही तर मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भाने सुद्धा जागृत राहिलं पाहिजे.
आणि आज बहुतांशी पालकांना कळायला लागलंय आपली मुलगी जर शिकली, तिच्या पायावर उभं राहते, तिचं सगळं आयुष्य सुंदर होऊन जातं. आणि आज तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावरती जो विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरवण्यासाठी मला वाटतं अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलींनो, किती प्रेम आहे तुमच्या आईचं तुमच्यावर, सांगा बरं. सकाळी तुम्ही क्लासला यायच्या आधी, म्हणजे तुम्ही उठायच्या आधीच ती 2 तास उठलेली असते. तिला तुम्हाला उठवायलाच 1 तास जातो. बाई उठ ग, बाई चल ग, बाई आवर ग, चल निघायचंय, वेळ झाली. आणि शाळेतनं, कॉलेजमधनं, क्लासमधनं घरी आल्यानंतर पहिला प्रश्न काय असतो आईचा? टिफिन खाल्ला का? काही खाल्लंय का? किती जीव आहे तुमच्यावर, सांगा बरं. एवढं प्रेम कोण करतं तुमच्यावरती? आईचं विशेष प्रेम असतं. मी तर म्हणेल, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. मला तुमच्यात भांडण नाही लावायचे, पण जे खरंय ते खरंय. आपण पोरांनी जर वडिलांना काही मागितलं, 2 दिवस थांब, पगार हो दे, मग बघू, आणि पुरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतंय कधी निघून देईल आणि कधी नाही. वडिलांना माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुईथुई नाचल आणि 1 दिवशी भुरकून उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर कामाला जातील, मुलीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. 10 मिनिट जर पोरगी कॉलेजवरनं उशीर आली ना, 10 मिनिटात वडील 10 वेळा आईला विचारतात, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. बरं, वडील थेट पुरीला फोन पण करत नाही, त्या आईला विचारतात, दीदी कुठपर्यंत आली बघ. आणि 10 मिनिट जर तिला उशीर झाला, वडील आईला म्हणतात, तू लाडून ठेवलाय. वडिलांचं विशेष प्रेम असतं पोरींना तुमच्यावर. ते तुमच्यासोबत थोडंसं अंतर ठेवून असतात. पण बघा, पोरीच्या लग्नात बाप असा फेटा घालून मिरवत असतो. दिवसभर वडिलाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळहाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. किती प्रेम आहे सांगा बरं. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावरती? आणि म्हणून जाणीव ठेवा, तिच्या पोटात होतो आपण 9 महिने, आईच्या श्वासातून आपण श्वास घेतलाय. जग तर आपल्याला जन्माला आल्यानंतर ओळखायला लागलं. कॉलेजमधले मित्र तर आत्ता 10-5 महिन्यांपूर्वी ओळखायला लागले. पण जगानं ओळखायच्या आधी 9 महिने आपण तिच्या श्वासातून श्वास घेतलाय. तिच्याबरोबरची आपली नाळ तुटली आणि त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत नाभीजवळ आईची एक सुगंधी खून आयुष्यभरासाठी दरवळत राहिली. किती प्रेम, किती ओलावा. मला विनंती करायची बाळांना तुम्हाला, त्यांच्या विशेष अपेक्षा नाहीये तुमच्याकडनं की तुम्ही अमुकच केलं पाहिजे, तुम्ही तमुकच केलं पाहिजे, तुम्ही एवढेच पैसे कमवले पाहिजे. त्यांची अपेक्षा काय माहितीये? पहिल्यांदा तुम्ही चांगले माणूस बना. तुमच्यावरती चांगले संस्कार करून तुम्ही एक चांगला माणूस बनलं पाहिजे. तुमच्या गरजेपुरते 2 पैसे तुमच्या गाठीला कमवण्याची कौशल्य तुम्ही आत्मसात केली पाहिजे आणि तुमचं जगणं सुंदर झालं पाहिजे. बापाची अपेक्षा नाही, पोरानं 2 लाख रुपये माझ्या हातात आणून दर महिन्याला टेकवावेत. बाबा, तू तुझ्या पायावरती उभा राहा, तुझं नाव कमव. आणि एक प्रांजळ अपेक्षा काय माहितीये? आई वडिलाची अपेक्षा आहे, आतापर्यंत पोरांची ओळख आमच्या नावानं होती, एक दिवस असा आला पाहिजे ना, पोरांच्या नावानं आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. आज आपली ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे, लोक म्हटले पाहिजे, ते डॉक्टर मॅडम आहेत ना, हे त्यांचे वडील आहेत बरं, ते इंजिनियर साहेब आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं, ते वकील साहेब आहेत ना, हे त्यांचे बाबा आहेत. तुमच्या नावानं जेव्हा आई बाबाची ओळख होईल, याच्यापेक्षा काय आनंद असतो आई वडिलांच्या आयुष्यात? याच्यापेक्षा दुसरा आनंद नसतो. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचंय का? तुम्हाला फक्त पुढची ही 2-4 वर्ष थोडंसं गांभीर्यानं तुम्हाला तुमच्या शिक्षणाकडे बघायचं.
तुम्हाला तुमच्या वागण्या बोलण्याच्या थोड्याफार मर्यादा ठरवून घ्यायच्या. किती वेळ कोणत्या गोष्टींना द्यायचा याच्या मर्यादा ठरवून घ्यायच्या. परीक्षेचं थोडंफार तंत्र अवगत करायचं आहे, जे तुम्हाला क्लासमधनं शिकवलं जाईल किंवा तुमचे शिक्षक, तुमचे मार्गदर्शक, तुम्हाला तो अंदाज येईल. पण आजूबाजूच्या वातावरणामध्ये कुठपर्यंत पोहोचायचं याचं तारतम्य मात्र तुमच्याकडे असलं पाहिजे. किती सोशल मीडियावरती वेळ वाया जातो बरं. मी म्हणत नाही सोशल मीडिया वाईट साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता, अनेक गोष्टी सातत्यानं तुमच्या समोर येतात, पण त्या किती कुठपर्यंत याचा अंदाज घ्यायला नको. इनबॉक्समध्ये कुणीतरी अनोळखी व्यक्तीकडनं मेसेज येतो, हाय, लगेच रिप्लाय, मग चॅटिंग, मग काहीतरी, मग त्याच्यातनं व्हिडिओ कॉल, मग नको ते रेकॉर्डिंग, मग ब्लॅकमेलिंग. आता तळेगावमध्ये 8वी 9वीतल्या पोरांना आत्महत्या केली. आणि आत्महत्येचं कारण काय? रात्री 12-12:30 वाजता एक फोन आला. फोनवरती 2-4 मिनिटाचं बोलणं झालं. पलीकडनं एक व्हिडिओ आला आणि सांगितलं अमुक अमुक एवढे पैसे अकाउंटवरती पाठव, नाहीतर सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होईल. 8वी 9वीचं पोरं, पालकांशी बोलावं, पोलीस स्टेशनला जावं, नाही एवढं समज आली आणि पुढच्या अर्धा तासात त्या पोरानं आत्महत्या केली. असे प्रसंग घडतात. अशा वयामध्ये काही गोष्टींचं आकर्षण असतं, नकळत चुका होतात. पण जेव्हा चूक होईल तेव्हा घाबरू नका. तुमच्या जवळच्या मित्राला बोला, तुमच्या एखाद्या मोठ्या भावाला बोला, क्लासमधल्या शिक्षकांशी चर्चा करा, आई वडिलांना सांगा असं असं झालंय, इथून पुढे होणार नाही. थेट पोलीस स्टेशनमध्ये जा. अनेक गोष्टी तुमच्या समोर आहेत, चुका होतात. हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे आणि हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे. या दिवसात पाय घसरू द्यायचे का या दिवसात मोठी स्वप्न बघायची आणि उंच भरारी घ्यायची? आपलं आपण ठरवलं पाहिजे. ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं. तुम्ही सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहात. तुमच्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. साहेब, एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे. एनर्जी नव्यानं क्रिएट होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डायव्हर्ट होते. फॅन फिरतोय, पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. एखादा पोरगा जर बेंचवर उड्या मारत असेल, त्याचं उड्या मारणं तुम्हाला बंद करायचं, मग काय हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं बंद करता येईल का? नाही. त्याला सांगावं लागेल, उड्याच मारायच्यात ना, इथं नाही, चल मैदानावर उड्या मार. एखादं जोरजोरात ओरडतंय, तुम्हाला त्याचं ओरडणं बंद करायचंय, कसं करा? तोंडात गोळा घालून त्याचं ओरडणं नाही बंद करताय, त्याला सांगावं लागेल, इथं नाही, थांब, आपण जरा प्लॅन करूया. ओरडायचंय ना, जरा सुरात ओरड. कदाचित लोक म्हणतील तू गातोय. तुमच्याकडे असणाऱ्या एनर्जीला नेमकं कुठे घेऊन जायचं हे ठरवायला हवं. पोरांनो, तुम्ही एक छान डायरी मेंटेन करा. त्या डायरीमध्ये तुम्ही तुमची स्वप्न लिहा. दिवसभरात आज नव्यानं काय शिकायला मिळालं, काय मला सोपं जातंय, काय मला अवघड जातंय, पुढच्या 8 दिवसात मला काय करायचंय. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही डायरीमध्ये, संध्याकाळचा एक 15-20 मिनिटांचा वेळ तुम्ही तुमच्या डायरीसाठी द्या. तुम्ही सगळ्या जगासोबत बोलता, पण स्वतःसोबत बोलायला काय चुकतंय, काय बरोबर, याचं आत्मपरीक्षण करायला आपल्याकडे वेळ उरलेला नाही. मला वाटतं ती डायरी तुमच्या आत्मपरीक्षणाचं साधन ठरेल. लिहा, बोला, भांडा, मनातला राग बी सगळं त्या डायरीमध्ये लिहायला शिका. 15-20 मिनिटं तुम्ही तुमच्या त्या डायरीसाठी द्या आणि बघा, तुमच्या आयुष्याला वळण लावण्यासाठी काही काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आपोआप यायला लागतील. ठरवा, काल असं झालं, आज असं होणार नाही. उद्या मला ही अमुक एक गोष्ट करायची, आज माझ्याकडनं नाही झाली, पण उद्या मात्र मी ही करणार. सांगा स्वतःच्या मनाला. तुम्ही सगळ्यांशी बोलता, पण स्वतःशी मात्र बोलत नाही. स्वतःशी बोलण्याची संधी आपल्याला दवडायची नाही. आज तुम्ही 9वी-10वीत असाल, कुणी आता 11वी-12वीला असतील. बघा, हे 2-4 वर्ष आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. झालं, मागच्या काही वर्ष गेले असतील, काही चुका झाल्या असतील, आता मात्र तुम्हाला संधी आहे. शोधा तुम्हाला नेमकं काय करायचंय ते. ठरवा तुमच्यामध्ये काय वेगळेपण आहे ते. ट्रेंड बदलतायत तसे आपण बदलत चाललोय. कुणीतरी अमुक एक गोष्ट केली म्हणून मला ती करायची, कुणीतरी ते केलंय म्हणून मला हे करायचंय, असं नाही. सॉर्ट अनालिसिस नावाचा एक कन्सेप्ट आहे. एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी अँड जी फॉर थ्रेट्स. तुमच्यातल्या स्ट्रेंथ, विकनेस तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. आणि मी दाव्यानं सांगतो, तुमच्या प्रत्येकात काही ना काही स्ट्रेंथ आहे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले भाषण कर, मी 2 तास बोलेन. पण तुम्ही जर मला म्हटलं तुम्ही एवढ्या लांबून आलाय, जाता जाता आमच्याकडे कधी कुस्ती करून जा, आपल्याला जमणार नाही. जगात आपण सगळे वेगळे आहोत.
मी एक नेहमी उदाहरण सांगत असतो. मी जेव्हा MBA ला गेलो पुण्यात, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचंय? त्यानं सांगितलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचंय. म्हटलं साहेब त्याला र बोलता यायचं नाही, र ला ल म्हणायचं. सर म्हटले तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला सर कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA करणार नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले तुला काय करायचं ते कर, आपण एक परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. म्हटलं ठीक आहे. परीक्षा काय घेतली? आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या. सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या, ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूया त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. म्हटलं ठीक आहे. 100 रामायणाच्या प्रती तर आशा विकून येऊ. विशाल सरांकडे जाईल 2-4 घे. काय 100 प्रतीला विकायला लागतंय काय? 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं, पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या वाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सर 100च्या 100 प्रती विकून आला. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची. लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? अमुक एखादी गोष्ट मला जमत नाही म्हणून ती लपवू नका, ती शेअर करा, बोला, धाडसानं सांगा सर मला नाही जमत आहे, मला सांगा याचं काय सोल्युशन येते. बोलायला शिका. आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ती कौशल्य तुम्हाला आत्मसात करता आली पाहिजे. काय होतं 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई आहे. जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल आज दुबई आहे. का आपण मोठी स्वप्न बघायची नाही? मी तर म्हणेल की तुम्ही आज या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय, डॉक्टर इंजिनियर होणार आहात, पण एक व्यावसायिक दृष्टिकोन कायम तुमच्याकडे असला पाहिजे. आणि त्या व्यावसायिक दृष्टिकोनाच्या बरोबरीनं समाज हिताची जाणीवही तितकीच असली पाहिजे. तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्हाला कळेल कराडमध्ये कोणतं हॉस्पिटल, किती प्लॉट आणि किती बेडचं करायचं आणि कोणत्या बँकेचं कर्ज काढायचं. पण तुमच्यापैकी एखाद्याला असंही वाटलं पाहिजे की अरे मी माझी OPD माझं हॉस्पिटल तर बघेल, पण कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, कधीतरी आदिवासी ताड्यापाड्यावरती जाईल, तिथल्या किशोरवयीन मुलामुलींशी चर्चा करेल, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भानं काहीतरी उपक्रम सुरू करेल. तुमच्यापैकी एखादा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियरला सांगावं लागतंय का किती रुपयानं प्लॉट घ्यायचा आणि किती TDR आणि किती FSI आणि किती रुपयानं फ्लॅट विकायचा? पण त्याला हेही समजलं पाहिजे कधीतरी कराड नगरपालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबेल, पालिकेच्या इंजिनियरला विचारलं जरा एस्टिमेट बघू, मलाही थोडं रस्त्यातलं कळत. हे सामाजिक भान, हे सामाजिक शहाणपण येतं आणि ते आल्यानंतर देश म्हणून काहीतरी मोठा व्यापक विचार होऊ शकतो. मगाशी बोलताना आज या सभागृहाचं नाव विनूताईंच्या नावाने आणि साहेबांनी मगाशी बोलताना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काही आठवणींना उजाळा दिला. त्याच वेळेला विनूताईंनी यशवंतराव चव्हाण साहेबांना पत्र लिहिलं होतं, तुम्ही दुसरं लग्न करा आपल्याला जर आता मूल होऊ शकत नाही तर. आणि चव्हाण साहेबांनी उत्तर दिलं होतं, विनू तुझं पत्र मला मिळालं, आशाचं पत्र मला परत पाठवू नको. ज्या दिवशी मी तुझ्यासोबत 7 फेरे घेतले त्या दिवसापासून आता शेवटच्या श्वासापर्यंत यशवंतराव वेणूसाठी आणि वेणू यशवंतरावासाठी. काय हे प्रेम, काय तो, म्हणजे हे बघा केवळ आणि केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाहीये. त्या गुणवत्तेच्या बरोबरीनं ती संवेदनशीलता, ती दृष्टी आपण विकसित करतो का? जेव्हा इथलं हे धरण, उजनीचं धरण झालं
आणि त्या धरणाच्या उद्घाटनाला जाताना जेव्हा ते सगळेजण निघाले तेव्हा चव्हाण साहेबांनी सांगितलं की आधी पंढरपूरला चला, आधी मला जरा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. का तर नाही म्हटले, मी पांडुरंगाकडे येणारी चंद्रभागा मध्येच अडवली, मला त्याची माफी मागायची की देवा चंद्रभागा थेट तुझ्यापर्यंत येत होती पण मी अडवली. बरं किती संवेदनशीलता. आणि म्हणून तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, चांगल्या माणसांना वाचा. चव्हाण साहेबांचं कृष्णाकाठ तुम्ही वाचलं पाहिजे, त्यांची विनोताईंना लिहिलेली पत्र वगैरे कळेल आपल्याला की आपण जे शिकतोय या शिक्षणाच्या सोबत एक संवेदनशीलता असली पाहिजे. नाहीतर तुम्ही शिक्षण घ्याल, चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवाल, पण माणूस म्हणून जर आपण अपयशी झालो, काय सार्थकता आहे आयुष्याची. तुम्ही स्वतःचे लाड पुरवाल, मोठी गाडी घ्याल, मोठा बंगला बांधाल, स्वतःचे लाड पुरवून तुम्ही सुखी व्हाल, पण ती सार्थकता नाही. महात्मा गांधींना एकाने विचारलं आता पुढे काय करावं मला कळत नाहीये. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले, ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आता पुढे काय करावं, त्यावेळेस तुमच्या आजूबाजू असलेला एखादा दुःखी, एखादा हतबल, एखादा गरीब माणूस त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि मग स्वतःला विचारा याच्यासाठी मी काय करू शकतो. बऱ्याचदा असं होतं की आता सगळं मिळालंय ना आता काय करायचं, त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर असा चेहरा आला पाहिजे की अरे या माणसासाठी मी काय करू शकतो. आज सरांचे अनेक मुलं मुली वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी, आज 30-35 मुलं मुली त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले. पण ज्या ज्या वेळेस सर असा प्रश्न पडेल त्या वेळेस गोरगरिबातला, गावगाड्यातला एखादा शेतकऱ्याचा पोरगा डोळ्यासमोर आला पाहिजे की अरे हे तर आहे पण अजून मला याच्यासाठी काय करता येईल. आणि दोघंही नवरा बायको, मॅडम डीएड आहे, दोघांनी आता मला सांगत होते एखादं दुसरं राज्य जर सोडलं तर तिथला शिक्षक फक्त माझ्याकडे नसेल, नाहीतर देशभरातल्या सगळ्या राज्यातली चांगली चांगली माणसं एकत्र आली आहेत आणि एकत्र येऊन या पोरांच्या ध्येय धोरणासाठी आम्ही सगळेजण काम करतोय. हे काम करत असताना माझ्याकडे काम करणारा शिक्षक घड्याळ्याच्या काट्याकडे बघत नाही, 10ला आलोय मला 5ला निघायचं, एक्स्ट्रा तास मी घेणार नाही. मला वाटतं हे बघा 3 प्रकारची माणसं साहेब जगात असतात. एक कर्तव्य इतकंच काम करतात, एक कर्तव्य इतकंही काम करत नाही आणि एक कर्तव्यापेक्षा जास्त काम करतात. कर्तव्यापेक्षा जास्त काम करणाऱ्या लोकांच्या जोरावरती संस्था चालते, त्यांच्या जोरावरतीच देश चालतो आणि त्यांच्या जोरावरतीच हे विश्व उभारलेलं आहे. आपल्याला कोणत्या रांगेत बसायचं हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. बघा ताई, दूधवाला आपल्याकडे दूध द्यायला येतो, आपलं लक्ष कशाकडे असतं, दुधाच्या मापाकडे. ते पण लक्ष आपलं पहिल्या मापाकडे नसतं, पहिलं तर त्याला ओतावंच लागणार आहे, पण त्याच्यानंतर ते वरतून एक धार होतं स्वखुशीनं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं, त्यानं ती धार ओतली का. पहिलं तर माप त्याला द्यावाच लागणार आहे, पण वरतून जी धार ओतली ती त्यानं ओतली का याच्याकडे आपलं लक्ष असतं. पोरांचा सिलेबस कंप्लीट करावा लागेल, त्यांचे पेपर घ्यावे लागतील, त्यात हे सगळं करावंच लागणार आहे. पण याच्या पलीकडे जाऊन या लेकरांच्या भविष्यासाठी आपण काही वेगळी धार ओततो का याच्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. या लेकरांच्या संस्कारांसाठी आपण काही वेगळी धार ओततो का याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. पोरांना अभ्यास करा, मोठे डॉक्टर इंजिनियर व्हा, आणखी काय करायचे ते करा, पण तुमच्यातलं माणूस पण मात्र कायम जिवंत ठेवा. मी मगाशी म्हटलं मोठी स्वप्न बघा, का मोठी स्वप्न बघायची नाही. मी मगाशी दुबईचं सांगता थांबलो, ते बुर्ज खलिफा वगैरे काय इंजिनिअरिंगचे एक नमुने आहेत आणि तुम्ही ते अभ्यासले पाहिजे. तुमच्या डोक्यात फक्त काय अमुक एखादा कोर्स, अमुक एखादं पॅकेज असं नाही. का बरं व्यावसायिक विचार करायचा नाही, का तुम्हाला असं वाटू नये. आता दुबईमध्ये डिझनी येत आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जगातलं सगळ्यात मोठं डिझनी पाहिजे. त्यांचे नियम आहेत, त्या क्रायटेरियामध्येच ते डिझनी वर्ल्ड उभं करतात. ते तयार नव्हते. दुबईवाल्यांनी सांगितलं चला तुम्ही येऊ नका, आम्ही याच्यापेक्षाही मोठं आमचं उभं करू. आता डिझनीवाले तिथं आले तर जगातलं सगळ्यात मोठं डिझनी दुबईमध्ये होत आहे. तिथं फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय वेगवेगळे नमुने आहेत इमारतींचे. काहीतरी वेगळं करण्यासाठी ही माणसांची कायम धडपड असते आणि हे वेगळे पण आपल्याला आपल्या कामामध्ये आणता येईल का. आणि जेव्हा तुम्ही फक्त घिसीपिटी त्याच पाट्या टाकत राहतात, काय ओळख आहे तुमची माझी. ज्यांनी नाविन्य स्वीकारलं, नवीन कल्पनांना वाव दिला, ती माणसं टिकली आणि मोठी झाली. ज्यांनी नाविन्य स्वीकारलं नाही, त्याच पाट्या टाकत राहिले, त्या माणसंही टिकली नाही आणि त्या संस्थाही टिकू शकल्या नाही. आता हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे दादा? कॅनॉनचा. आता मोस्टली कोणत्या कंपन्या आहेत? कॅनॉन आहे, पॅनासॉनिक असेल, सोनी असेल. सोनी तर महायुद्धाच्या काळामध्ये जेव्हा जपाननं काय केलं, हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त झालं, जपाननं काय केलं तर परकीय बातम्या देशांतर्गत रेडिओवरती ऐकू येऊ नये म्हणून रडार यंत्रणेमध्ये बदल करून ते रेडिओ स्टेशनला काही मर्यादा आणल्या होत्या आणि मग परकीय बातम्या तिथपर्यंत पोहोचत नव्हत्या.
पण महायुद्ध संपल्यानंतर पुन्हा ह्या बातम्या ऐकू याव्यात यासाठी 2 पोरांनी एका पडलेल्या खंडरमध्ये सोनी कंपनीची स्थापना केली. ते रेडिओ पुन्हा पूर्ववत व्हावेत, पुन्हा त्या बातम्या ऐकू याव्यात याच्यासाठी काही बदल करून रेडिओ ते स्टार्ट करून द्यायचे. सोनी हा शब्द मुळात अमेरिकेमध्ये हुशार पोरांना सॉनी म्हणायचे आणि त्या सॉनी पासून सोनी हा शब्द पुढे आला आणि 2 पोरांनी एकत्र येऊन सोनी कंपनीची स्थापना केली. आज लाखो लोकांना रोजगार आहे सोनीमुळे. कुठे निघून गेली ही माणसं? मला वाटतं हे नाविन्य स्वीकार. आणि एक जमाना कोणाचा होता? कोडॅक. आता कोडॅक दिसते का? त्यात 36च फोटो निघायचे. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि 6 महिने जरी त्याच्या मागे लागलं ना फोटोग्राफरच्या, तरी फोटो मिळत नव्हते. ते एकदम हवेत. याला विचारावं नवऱ्यानं, फोटोचं कसं? त्यानं म्हणायचं धुवायला दिले. कोणत्या नदीवर जात होतो कुणास ठाऊक. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कोडॅक टिकू शकलं नाही. एक जमाना होता नोकियाचा. आमच्या पिढीनं पहिला फोन जर आपण सगळ्यांनी कोणता वापरलाय तर नोकिया. 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया आहे का कोणाकडे? केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकलं नाही. HMTच्या टिकटिकवरती देश चालत होता. आता कुणाच्या हातात HMT आहे? बदललं जग. काळ आणि वेळेनुसार माणसं पुढे जात राहिली. नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, तर आपण या स्पर्धेच्या युगात टिकू. रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. आठवतंय का? धुमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, मध्येच महेश कोठारे यायचा असा हातावर हात मारत, ओ डॅम इट. आणि चित्रपटात एक जाहिरात लागायची, लाईफ बॉय यायचा. हा तुम्हाला पाठ नाही, आम्हाला पाठ आहे ती जाहिरात. कारण आपल्याकडं एकच चॅनल होता. सगळ्या जाहिराती आमच्या पाठ होत्या. आता जाहिरात लागली की तुम्ही चॅनल बदलता. आमच्याकडे एकच चॅनल होता. त्याच्यात दिवसभरात 5-10 वेळा तर प्रक्षेपण जायचं. प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या आल्या. आता टीव्हीला कुठं मुंग्या येतात का? मग एक कोणतर शहाणावर माधव जाणार, त्यानं अँटीना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं 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 दिसलं, वरचा खाली येईपर्यंत गेलं गेलं. सगळ्या जाहिराती पाठ होत्या. लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती, पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी, तुम्ही फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? लाईफ बॉयची मोनोपोली होती दुकान. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. इतका रुबाब होता लाईफ बॉयचा. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर हे लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा नाही. त्यांनी तो साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. पोरगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड नांगोळ करून येतो. यांना सांगावं लागलं का तुम्ही बदला म्हणून? कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविड मध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविड मध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि मला साहेब मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असते काय नाही, ते दिवाळीलाच येतंय, वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा. मोती साबणानं आंघोळ करायची. त्याने ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ती करू दे, आपलं मार्केट. पोरांनो, तुम्हाला तुमचं मार्केट ठरवता आलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. सगळ्या जगाला कळतंय भारतात आणून काय विकायचं. जगभरातली 25-26 विद्यापीठ या वर्षी भारतात येत आहेत. त्यांना माहित आहे आपल्याला किती मार्केट आहे. आपल्यालाही आपलं मार्केट ओळखता आलं पाहिजे. जग एक छोटंसं खेड आहे. अरे
एवढ्या वर्षांपूर्वी याच तुमच्या भागात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे साहित्याच्या जोरावरती जगभरात पोहोचतात. कितीतरी भाषांमध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य ते ट्रान्सलेट केलं गेलं. जगातली लोक म्हणत होती तुम्ही लिहा, आम्ही आमच्या भाषेत आणू आणि ते ऐकू, ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. एवढ्या वर्षांपूर्वी एखादा माणूस जग गाजवतो आपल्या साहित्याच्या प्रतिभेच्या जोरावरती. आता तर सगळी साधनं तुमच्यासाठी खुली आहे. त्यावेळेस काय सोशल मीडिया होतं का काय होतं की अण्णाभाऊ साठेंना रशियात बोलवलं जावं आणि तुम्ही बोला आम्ही ऐकतो. फकीरावरती तर किती किती चित्रपट आला. कितीतरी भाषांमध्ये फकीरा कादंबरी वाचायला आपल्याला मिळते. आणि म्हणून आता तुम्ही एका वेगळ्या जगात आहात. आता तुम्हाला न्याय हक्कांसाठी काय स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकांना प्राणांची आहुती द्यावी लागली. आज तुम्ही एका अशा जगात आहात की जिथे सुंदरता आजूबाजूला आहे. आणि अशा सुंदर जगामध्ये ते जग आणखी सुंदर करण्यासाठी तुमचे कर्तव्य, तुमचे अधिकार याची जाणीव ठेवता ठेवता तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे. तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा विकास करायचा आहे. आणि या कौशल्यांच्या जोरावरती हे विश्व अधिकाधिक सुंदर कसं होईल यासाठी तुम्हाला योगदान द्यायचं आहे. दुसरं काय मला सांगा. ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं. मला हेवा वाटतो बच्चन साहेबांचा. अमिताभ बच्चन साहेबांचं वय किती आता? 84-85 वय असेल. 85च्या पुढे गेलं असेल. आता सर जसं निवेदन करत होते ना, तसं निवेदक पदाची आकाशवाणीमध्ये नोकरी मिळाली म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते. आणि आवाज चांगला नाही म्हणून त्यांची नोकरी नाकारली. आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली तेच बच्चन आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह बनून गेलो होतो. काय करिअर केलं या माणसानं. बरं, संकट काय कमी आली का? ऍक्सिडेंट झाला, जीव जाता जाता ते त्यातून सावरले. त्यांची ती कंपनी ती दिवाळखोरीत निघाली. छोट्या पडद्यावर आले कोण बने करोडपती मधनं, परत मोठ्या काय प्रवास आहे तुम्ही बघा बरं. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावते. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगते. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्ज इथेच काढायला लावतो. आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच. थंडा थंडा कुठं नाही बच्चन मला सांगा. आणि आम्ही डोक्यात घेऊन बसलोय अमुक एखादी कंपनी, एवढं पॅकेज आणि एवढी नोकरी. मी म्हणत नाही तुम्ही नोकऱ्या करू नका, पण मोठी स्वप्न तुम्ही सगळ्यांनी बघितली पाहिजे. उद्योग व्यवसायाच्या संदर्भाने विचार केला पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि खणखणीत आपलं नाणं तिथे वाजून आपल्याला विकता आलं पाहिजे. त्यासाठी विक्रीची कौशल्य सुद्धा तुम्ही आत्मसात केली पाहिजे. नोकरी 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 आमच्या डोक्यात तर एवढं पोरांचा तर लहानपणापासून सांगितलेलं असते, नोकरी कर नाही तर तुझं लग्न पण होत नाही. आणि पोरं हल्ली असली हुशार झाले, लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही साहेब, त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन हल्ली मुलाच्या आईवडिलांना. कोणत्याही गावात जा, 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं तर पेंडिंग आहे. आता सोलापूरला लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जमवायचे? लाट मारेल तिथून पाणी काढेल अशी ताकद ठेवा. ज्या वयामध्ये अभ्यास करायचा, ज्या वयामध्ये करिअरवर लक्ष द्यायचं, ज्या वयामध्ये आपण आपल्या शरीरावर आरोग्यावर लक्ष द्यायचं, त्या वयामध्ये आपण नको त्या फालती गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतो. व्यसनाच्या नादी लागू नका. कोणतर पहिल्यांदा, आता तुम्ही शहरात जाल कुठेतरी तुमचा नंबर लागेल. आतापर्यंत जरा आई वडिलांच्या सान्निध्यात होता, आता हॉस्टेलवर जावं लागेल. आता इकडून तिकडून आलेल्या सगळ्या प्रकारची पोरं तुम्हाला भेटतील. चल रे करून तर बघू, कूल वाटतंय, भारी वाटतंय. काही नसते याच्यात आपलं आयुष्य वाया जातं. आता पुणे पोलिसांनी ड्रग्ज मुक्त पुणे अभियान राबवलं. मीच तिथे व्याख्यानाला गेलो. पुणे सीपीनी तो प्रोग्राम आयोजित केला होता. पानाच्या टपऱ्यावरती ड्रग्ज मिळायला लागले. आतापर्यंत ड्रग्ज बीज हे शब्द आपण चित्रपटातच ऐकले होते. समुद्र किनाऱ्यावरून जहाजं यायची, गुंडांच्या टोळ्या असायच्या, गाड्या बिड्या यायच्या, पोलीस ते आवाज करत करत मग पकडापकडी. ड्रग्ज बीज हे फार आता मला एक अधिकारी सांगत होते, ड्रग्ज आता पोरं ऑनलाईनवर मोबाईलचं कव्हर मागवतात. ते कव्हर पाण्यात टाकायचं आणि त्याच्यावरती एक द्रव पदार्थ असा एक पदार्थ येतो, त्यातून पोरं नशा करतात. म्हणजे कुठे आहे तुम्ही तुमच्या टेक्नॉलॉजीचा आणि कशाचा काय वापर करायला लागले? आयोडेक्सच्या डब्या पोरं ब्रेडला लावून खातात. व्हाईटनरचे पेन असे टाळूला टोचून घेऊन नशा करतात. माझी विनंती आहे, ही प्रलोभनं या गोष्टी नको त्या पोरांकडनं तुमच्याकडे येतील, पण यात आयुष्य वाया घालू नका. परत आयुष्य नाही.
आयुष्य सगळ्यात दुर्मिळ जर काय असेल ना साहेब इथे, तर जगणे. दुसरं काय, गेलेली प्रत्येक गोष्ट परत. मोबाईल हरवला तर कष्ट कराल, 2 रुपये 2 दिवसांनी परत घ्या. एखादी गोष्ट गेली पुन्हा घेऊ शकाल, पण आयुष्य जर गेलं तर परत आहे काय मला सांगा. आणि आयुष्यातली 5-10 वर्ष जर अशी व्यसनाच्या नादी लागून गेली, काय कुठे घेऊन जाणार आहोत आपण हे सगळ्यांना. म्हणून या गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहता येईल का याची काळजी. नशाच करायची तर तुमच्या स्वप्नांची नशा करा, त्याच्या पाठीमागे लागा. या स्वप्नांची नशा आम्हाला ती पूर्ण करू आम्ही. झोकून द्या स्वतःला तुमच्या स्वप्नांसाठी. आयुष्य परत नाही. तुमच्या आईवडिलांच्या तुमच्याकडनं प्रांजळ अपेक्षा आहे, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. ज्या दिवशी तुमचे आईवडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील याच्यापेक्षा मोठे क्षण दुसरे नाही. उद्या तुमच्यापैकी एखादी पोरगी कलेक्टर होईल, लाल दिव्याच्या गाडीत बसून येईल. विशाल सर फोन करतील, मॅडम तुम्ही आमच्या क्लासच्या स्टुडंट आहात, जरा एखाद्या फंक्शनला प्रमुख पाहुणे म्हणून याल का नाही बोलवलं. आणि मी काही काम घेऊन आलो तर ओळख ठेवणार का? पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी अभ्यास करावा लागेल. उद्या तुमच्यापैकी एखादा पोरगा IAS IPS होईल, एखाद्याचं मोठं हॉस्पिटल असेल, एखाद्याचा कुठे मोठा कारखाना असेल, कुणीतरी मोठ्या उद्योगात असेल. ठरवा तुम्हाला काय करायचं. आयुष्य परत नाही. जे क्षण वाट्याला येतील ते आनंदानं जगायला शिका. ज्यांची परिस्थिती प्रतिकूल आहे त्यांनी रडत बसू नका. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, केवळ नोकरीच्या मागे लागू नका. आमच्याकडे एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन दिलं. जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. बाकीचे 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला. म्हटलं काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेलंय. आता जर बागेत गोरीला नसेल तर लोक कशी येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातून? काही करा पण याला नोकरी देऊ नका. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले. म्हणला साहेब मी पडेल ते काम करत, पण नोकरी तेवढी द्या. तोंडात आलेला घास असा बाजूला काढू नका. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना, मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचे, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा, लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. पोरगा म्हणला चांगलं चाललंय, पगार चालू आहे, वरतून डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले. उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं. शिक्षणातून आम्ही स्वाभिमानी व्हायला पाहिजे का स्वाभिमान शून्य? शिक्षणातून आपण स्वाभिमानी व्हायला पाहिजे. कमालीचा आत्मविश्वास असला पाहिजे जगण्याच्या प्रती. आपल्याकडे ज्ञान असतं, आपल्या पोरांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आढळतो. काय घालतायचं कशाला? तुमचं ज्ञान असं चमकलं पाहिजे आणि त्यासाठी तो कमालीचा आत्मविश्वास तुमच्याकडे असावा. जंगलातला सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. जंगलातला सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? हत्ती. जंगलातला सगळ्यात वेगानं धावणारा प्राणी कोण आहे? चित्ता. हे पोरं हुशार आहेत मागची मुलं. जंगलातला सगळ्यात ताकदवर प्राणी, जंगलातला सगळ्यात वेगवान धावणारा प्राणी, जंगलात सगळ्यात उंच कोण आहे? जंगलामध्ये पाऊस पडल्यावर नाचतं कोण छान? जंगलामध्ये गाणं कोण छान गातं? मला सांगा. आणि जंगलाचा राजा कोण आहे? तर त्या सिंहाला हत्ती इतकी ताकद आहे का? चित्त्या इतकं धावतंय का? जिराफ इतकं उंच आहे का? मोरासारखं नाचताय का? कुकळीसारखा गातो का? आणि मग त्याला कुणी केलं? जंगलाचा राजा. जंगलाचा राजा आहे सिंह, त्याचं कारण आहे आत्मविश्वास. कमालीचा आत्मविश्वास आहे सिंह. सकाळी उठून त्यांनी अशी मान हलवली, जंगलातला कोणताही प्राणी पुढे आला ना ते म्हणते बाजूला नाही तर शिकार करून टाकल. कमालीचा आत्मविश्वास. एखादी दुसरी क्वालिटी इतरांपेक्षा कमी असेल त्याच्याकडे,
पण कमालीची ताकद आणि कमालीचा आत्मविश्वास म्हणून तो जंगलाचा राजा आहे. तो आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. मला हे जमल का, माझ्या ज्यानं तर होणारच नाही, आता मला तर काही शक्यच नाही, आमची परिस्थितीच नाही, मला सांगणारच कोण नव्हतं. उद्या तुम्ही तुमच्या अपयशाचं खापर कुणाच्याही माथी देऊन मारलं तरी शेवटी भोगायचं ते तुम्हाला. तुम्ही म्हणाला आईनंच सांगितलं नाही, वडिलांनीच फी भरली नाही, भाऊच त्रास देत होता, मोबाईलच आडवा येत होता. काय करणार तुम्ही अपयशाचं खापर कुणावर फोडून? काहीही उपयोग नाही. ही 2-3 वर्ष गेली, मग तुम्ही सांगा. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा मग तुम्ही सांगाल, बारा भलं तुम्ही 4-5 तासच करत होते, मी इथं आल्यानंतर पुढच्या पिढीला मात्र असं जाणार, अरे काय त्याग केला आम्ही. आणि मग तुमचा तो त्याग येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श ठरणार. पण ते इथं येऊन सांगायला यश मिळवावं लागेल. आणि ज्यांना कोणाला कमी मार्क पडतील, खचून जाऊ नका. एखाद्या दुसऱ्या विषयात कमी मार्क पडतात, पालकांनी हँटर घेऊन मागं लागू नका. त्यांना फेटा घालून सत्कार झाला, तुझा का झाला नाही. ते दुसऱ्या कुठल्या तरी विषयात चांगला असेल. सगळीच पोरं इंजिनियर होतील आणि सगळीच पोरं डॉक्टर होतील असं नाहीये. आपली पोरं चांगली माणूस घडली पाहिजेत. ते त्यांच्या काही बघा, रस्त्यावरची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाही. आपण तर माणसं आहोत, आपण काय उपाशी मरणार आहोत का? पण आपली पोरं चांगला माणूस बनतील याच्यासाठी मात्र आपण येणाऱ्या पिढ्यांना चांगला विचार आणि चांगला संस्कार देऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांची परिस्थिती थोडीशी हलाखीची आहे त्यांच्यासाठी शेवटचं 1 मिनिट घेतो. ज्यांची परिस्थिती नाजूक आहे, रडायचं नाही, लढायचं परिस्थितीच्या विरोधात, सिद्ध करायचं स्वतःला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीमध्ये 12-12 तास अभ्यास करायचे. टिफिन सुद्धा घेऊन जाण्याची परिस्थिती नव्हती. खिशात पाव घेऊन जायचे, पावाचा तुकडा तोडून खायचा आणि घोटभर पाणी घ्यायचं. आणि स्वतःच्या ज्ञानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज स्वतःला सिद्ध केलं. अब्दुल कलाम साहेब पेपर टाकून शिकले, या देशाचे राष्ट्रपती झाले. काय अडवाले या लोकांना मोठं व्हायला? काही नाही. आणि वयाच्या 14व्या वर्षी याच महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या एका युवकानं 4 यौवनी पातशाहीला सुरुंग लावला आणि पाहता हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराज. किती आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहे. आज आपण संभाजी महाराजांना छावा म्हणतो. छावा कोणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. लेकरांना मोठ्या स्वप्न दाखवा, त्यांच्या पाठीमागे आई वडील म्हणून खंबीरपणे उभे राहा. पोरांनो, न रडता लढायची ताकद आणि ती जिद्द तुमच्या मनात बाळगा. मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो, आमचं घर पत्र्याचं होतं आणि आमचा पत्रा असा होता, असं वर उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. आम्ही आईला म्हणायचो, आई कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलं एकटंच घर पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, तू नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं, उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं, पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. तो आनंद तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात येऊ इतकी अपेक्षा व्यक्त करतो. विशालजी आणि ज्योतिताई, आपण जो हा ज्ञानाचा यज्ञ सुरू केलाय, यातून असंख्य तारे चमकतील आणि त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतील इतकीच अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या या कार्याला खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.